रिमांडसाठी डिफेन्स चे मुद्दे रिमांडसाठी मी तुम्हाला तेच सांगितले की आमच्याकडे रिमांड त्यांनी का मागणार आहे, त्यांच्या कुठल्या आधारे त्याच्यामध्ये नाव इन्क्लूड केलेलं आहे या संदर्भात आमच्याकडे आता कुठलीही माहिती नाही, कुठले कागदपत्र नाही आहेत. जे उद्या ताब्यात असेल का सीआयडीच्या ताब्यात असेल तेच म्हणलं तुम्हाला की आम्हाला ह्या संदर्भात कुठलीही आता तरी माहिती नाही, कारण ज्यावेळेस प्रोडक्शन दिलं जातं त्यावेळेस आम्हाला कुठल्याही आरोपीला त्याच्यामध्ये वाईस नसतो. ज्यावेळेस रिमांड आणलं जाईल त्यावेळेस आम्ही उद्या त्याच्यामध्ये बघू काय सांगायचं ते. मोक्का अंतर्गत कशा पद्धतीने हे केलं गेलं आणि आज जे हजर करण्यात आलं होतं, जे एसआयटीने जे काही दावे केले की आता गुन्ह्याच्या संदर्भात काही हात आहे का, कट आहे ते का? कुठलेही सकाळी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस खंडणीच्या गुन्ह्यामध्ये असं सांगितलेलं गेलं की आम्हाला ह्या 103 BNS मध्ये जे खुनाचा गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा सहभाग आहे का नाही या संदर्भात चौकशी करण्यासाठी पोलीस कस्टडी मागितलेली होती. त्यामुळे आत्तापर्यंत तरी तसं कुठलंही त्यांचा सहभाग आलेला नव्हता आणि सहभाग नाही आहे. त्यांनी कुठल्या आधारे त्याच्यामध्ये घेतलेला आहे ते आम्ही आता सांगणे वगैरे ज्यावेळेस कागदपत्र कोर्टातून आम्ही काढू त्यानंतर पुढची प्रक्रिया सांगण्यात येईल. तेच सांगतो तुम्हाला, आज आमच्या संदर्भात आम्हाला त्या कुठलीही माहिती नाही आहे. मोका संदर्भात काही कागदपत्र आमच्याकडे नाही आहेत. सीआयडीने जे काय प्रोडक्शन दाखल केलं त्या प्रोडक्शनच्या बेसवर मोका कोर्टाने त्यांना प्रोडक्शन मंजूर केलेलं आहे, एवढंच फक्त आज सांगू शकतो.